उतरते जिथं बाप्पाचं मंदिर आहे. आरेवारे बीच. शिवसकाळ मित्रांनो, जय शिवराय. मी तुमचा मित्र किरण ठाकरे फ्रीस्टाईल भटकंतीच्या या नवीन एपिसोडमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. तर आज आम्ही बाप्पाच्या दर्शन जाणार आहे गणपतीपुळेला. गणपतीपुळेला वाया कोस्टल रोड. इथून आम्ही जाऊ कोस्टल रोडने जैतापूर नंतर पावस, पूर्णगड, भाटे बीच, रत्नागिरी आणि मग गणपतीपुळे. तर आजचा दिवस एकदम खूप छान जाईल. प्रसन्न बाप्पाचं दर्शन होईल. तर मी पण तुम्हाला कोस्टल रोडचं सौंदर्य दाखवतो. बरंच काही पाहण्यासारखं आहे या रोडने पण. जसं की केसळे बीच आहे, नंतर भाटे बीच आहे. तर ते लोकेशन एकदम भारी आहेत. तर तुम्हाला मी जेवढं पॉसिबल असेल तेवढं कवर करेल या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला रस्ता पण समजेल, कारण की हा बघण्यासारखा रोड आहे. तर चला मग. आता मी ना वीर सावरकर चौकात आहे. तर वीर सावरकर चौकात आल्यानंतर तुम्हाला लेफ्ट टर्न घेऊन गणपतीपुळेकडे रस्ता जायला. गणपतीपुळे, जयगड, आरेवारे बीच. तर आता आम्ही इकडेच चाललोय गणपतीपुळेकडे. आता इथून 25 किलोमीटर राहिलंय. 25 ते 28 किलोमीटर बाकी आहे. तर पाऊण घंटा दाखवत आहे आम्हाला. चला मग. गणपतीपुळे 20 किलोमीटर. आता आरेवारे बीचला आहे. आरेवारे बीच जवळ पोहोचलोय. 15-16 किलोमीटर बाकी आहे गणपतीपुळे. हा आरेवारे पूल आहे आणि खाडी. तर क्लीन बीच आहे आरेवारेचा. इथं पर्यटक लोक पण दिसत आहे. बरेचसे पर्यटक आले आहेत. आता असा रोड जाते. हा रोड आहे ना एकदम सिनिक आहे, बघण्याचा रोड आहे. एक छान स्पॉट आहे, सेल्फी पॉइंट. झिपलाईन पण आहे. झिपलाईन अवेलेबल आहे आरेवारे बीचला. आणि त्या पॉइंटवर तुम्हाला सोडेल. ती इथून सोडतील आणि ते दिसते तर ड्रॉप आहे. तर हा बीच पण मस्त आहे, जबरदस्त आहे. असे बरेच स्पॉट भेटत आम्हाला जिथे थांबा वाटत आहे. त्यामुळे हा जो कोस्टल रोड आहे देवगड ते गणपतीपुळे एकदम बघण्यासारखा आहे. जाताना मग आम्ही हॅवेनच जाऊ. गरम खूप होत आहे. चलो. तर आम्हाला 3 घंट्याचे आता किती घंटे झाले बघ. 10ला पोहोचणार होतो आम्ही. 3 घंटे लेट झालो, म्हणजे 6 घंटे झाले आम्हाला. तर आम्ही स्टॉप घेत जाते. सगळं हे ठिकाणं बघत आहे. जेव्हा वेळ भेटेल नेक्स्ट टाइम तेव्हा मग एक्सप्लोर करू. खूप छान आहे ना. थंडीगार हवा आहे. दुपारचं 1 वाजलाय पण इथे हवा एकदम थंडी वाटत आहे. हे आलं आता गणपतीपुळेचा बीच आहे हा. आणि तिथं मंदिर आहे. पर्यटक लोक दिसत आहे बरेच. चला आम्हाला बघतो आता महाप्रसाद मिळतो का. तिथं महाप्रसाद असं वाटतं 1-2 वाजेपर्यंत. नक्की माहीत नाही मला. तिथे गेलो तुम्हाला सांगतो मग मी. मित्रांनो आम्ही ना गणपतीपुळेला पोचतोय आणि गणपती मंदिराजवळच आहे
श्री गणेश कृपा म्हणून हॉटेल आहे, प्युअर व्हेज, खाली प्युअर व्हेज आहे आणि वरती नॉनव्हेज आहे. तर आता आम्ही जेवायला बसलो आहे, 2 वाजलेत, आम्हाला भूक लागली आहे. मस्त मोदक पण ऑर्डर केलेत, मोदक ऑर्डर केलेत 25ला एक पीस मोदक आणि व्हेज थाली. तर आता जेवतो आणि मग जातो बाप्पाच्या दर्शनाला. आय लव्ह कोकण. इकडे मंदिर आहे, मंदिरा जवळच आहे ना MTDC रिसॉर्ट आहे, एकदम मंदिराच्या बाजूलाच आहे. हा एकदा बाजू. छान वाजवलं, मस्त. काय डझन आहे? 250. रत्नागिरी हापूस 250 रुपये डझन. हा छान आहेत, जाताना घेऊन जायला आम्ही. तर आज सुट्टी आहे ना, 1 मे महाराष्ट्र दिन. आज गर्दी वाटत आहे ना. तर मित्रांनो, आपण आता मंदिरात जाऊ. आय थिंक तिथे परमिशन नाही आहे फोटोग्राफीची. तर बघू कुठेपर्यंत मोबाईल घेऊन जाऊ शकतो. तर चला मग. इथे चप्पल काढून, इथे चप्पल स्टँड आहे, चप्पल ठेवून देतो. आता आय थिंक माझी ही 4थी वेळ आहे गणपतीपुळे जायची. गणपती बाप्पा मेन गेट इकडून आहे, इकडून जायचंय. चला. तर सिक्युरिटीला विचारलं व्हिडिओग्राफी करू शकतो का, तर करू शकता व्हिडिओग्राफी, पण मंदिराच्या गाभाऱ्यात नाही, तिथं फोन पण ठेवावा लागेल, तोपर्यंत आपण करू शकतो. तर इथं महाप्रसादाची वेळ असते 12 ते 2 वाजेपर्यंत दुपारी आणि संध्याकाळी 7:15 ते 8:15 या दरम्यान तुम्हाला तो महाप्रसाद मिळतो. इथे बसायची व्यवस्था पण आहे, खिचडी वगैरे असते इथं. असं फुल जेवण नसते, पण महाप्रसाद असतो खिचडीचा. हा आता इथपर्यंत करू शकतो शूटिंग. आता याच्या पुढे तुम्ही मोबाईल अलाउड नाही, मोबाईल. तर मी आता मोबाईल ठेवतो. हां दाखवलं ना ते, मोबाईल अलाउड नाही. तर झालं आमचं दर्शन मित्रांनो. आता जाऊ बीचवर, एक प्रदक्षिणा मारू. तशी एक मोठी प्रदक्षिणा पण आहे, पूर्ण पहाडाला फिरून एक प्रदक्षिणा आहे पूर्ण. परत हा परत पूर्ण फिरून यायला लागतो. मी पण नाही केलं अजून ते कधी. तर पावसाळ्यात ना, पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी इथपर्यंत आलं होतं. 1-2 वर्ष पहिले आलं होतं वाटतं. एवढा पाऊस पडला होता ना. दर्शन घेतलं आणि हा इकडून व्ह्यू मंदिराचा. तर पाय खूप भाजत आहे, खूप ऊन आहे. चला बाहेर निघूया आता आणि मस्त जाऊया समुद्रावर. फुल गर्दी आज. राईड काय आज
ड्रॅगन राईड. ड्रॅगन राईड काय? ड्रॅगन राईड. हो. चला मग. हा ड्रॅगन राईड फर्स्ट टाइम बघतोय मी, म्हणजे मालवणला पण ही राईड नाहीये. इकडे बरेचसे वेगवेगळ्या टाईपच्या राईड्स आहेत. ही कोणती राईड आहे काय माहित, नाव नाही माहित. आणि हे ड्रॅगन बोट आहे, जबरदस्त. बरीच गर्दी आहे लहान पोरांची. आता मे महिना आहे ना, तर सुट्टे लागले लहान मुलांना, तर सगळे लहान मुलं दिसतील तुम्हाला जास्त. बाप्पाचं मंदिर आहे. तर ज्यांच्यासोबत लेडीज वगैरे आले असतील ना, तर त्यांना इथे आहे ना चेंजिंग रूम वगैरे आहे, टॉयलेट आहे, आंघोळी करता सुविधा आहे. तर तुम्ही इथं तुमचं सामान पण ठेवू शकता, तुम्ही चेंज पण करू शकता. काय रेट है वो दादा, सांगा एकदा. 900 रुपये रेट आएगा ड्रैगन का. ड्रैगन का. और ये वाला इसका 100 रुपये. 100 रुपये. और ये सोफा राइड ये स्लीपर रहेगा 250 का आएगा. 250. अच्छा. और कौन सा राइड है ये? अब स्पीड बोट सिंगल 300. सिंगल 300. तो मालवण से यहाँ पे सस्ता है थोड़ा. आप कहाँ से हो? बिहार से. और ये क्या आइटम है ये वाला? डिस्को रिंग. उसका कितना? 200 रुपये. 200 रुपये. असा रेट आहे इथं पण. तर मित्रांनो असा रेट आहे याचं 200. तर आमचं दर्शन झालं. आता आम्ही थोडं पाण्यात खेळतो. आता पाण्यात जाण्याची खूप इच्छा होते, कारण की गरमी खूप होते. तर सगळेजण पाण्यामध्ये एन्जॉय करत आहेत, आम्ही पण करतो एन्जॉय. आणि मग आम्हाला संध्याकाळपर्यंत आम्हाला घरीसुद्धा जायचं आहे. तर भेटूया नक्की नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, आणि तुमच्या या मित्राला सपोर्ट करा. चला तर मित्रांनो, जय शिवराय. बाय बाय.